नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण आता नेक्स्ट टॉपिक आपण जो क्लब केला होता, पहिला जो आपण बेसिक फाउंडेशनचा क्लब केला होता, 3 लेक्चर्सचा 3 टॉपिक्सचा तो आपण संपवलेला आहे. आता दुसरा जो क्लब आहे ज्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण अपूर्णांक, घातांक, करणी आणि लसावी मसावी हे 3 टॉपिक आपण एकत्र पाहणार आहोत. ह्या 2 क्लब्सचा म्हणजे आपण या फाउंडेशन मध्ये मदत होणार आहे. आता अपूर्णांक हा टॉपिक घेतोय आपण. अपूर्णांक हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. आपण प्रत्येक मोठा शाब्दिक उदाहरण ज्याच्यामध्ये काय काय लागते, आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, ते शाब्दिक उदाहरणाचं रूपांतर आपल्याला गणितीय समीकरणामध्ये करायचं असतं. त्यावेळेस कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात, कोणत्या गोष्टी क्लिअर पाहिजेत, आपल्या कोणत्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, त्या आपण ह्या 2 क्लब्स मध्ये घेणार आहे. चला वेळ दौडता आपण अपूर्णांक हा आपण टॉपिक सुरू करूया. अपूर्णांक म्हणजे काय असतं? अपूर्णांक म्हणजे समजा एखादी वस्तू आहे, समजा हेच उदाहरण घेऊ आपण. समजा माझ्या लेकराचा बर्थडे आहे. बर्थडेला आम्ही आणलाय केक. केक मध्ये काय केलं आम्ही, केक बर्थडे साजरा केला, केक कापला. मग काय केलं, लेकराचा जीव माझ्यावर खूप आहे, मग त्याने काय केला, एवढा केक कापला आणि तो मला दिला खायला. मग उरला केक किती मित्रांनो, केकचे केले होते 5 भाग, त्यातला 1 भाग मला दिला. मग 1 भाग दिला म्हणजे काय झाला, टोटल होते 5 भाग, जे की दिसतंय त्यातील 1 भाग मला दिला. म्हणजे मी या टोटल केकचा किती भाग खाल्ला ते आपल्याला दर्शवतात अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये काय असतं मित्रांनो, अपूर्णांक जर आपल्याला असा डिनोट करायचा असेल तर मित्रांनो, वरचा जो असतो त्याला म्हणतात अंश, खालचा जो असतो त्याला म्हणतात छेद. हे लक्षात ठेवा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. म्हणजे 1/5 आणि हा पुढचा अजून एकदा आईवर जीव आहे, त्याच्या मम्मीवर, अजून तो दुसरा भाग तोडला आणि त्या मम्मीला दिला. मग काय झालं, आम्ही दोघांनी किती केक खाल्ला, मग हा 1/5 मी खाल्ला, परत 2 भाग संपले, म्हणजे वरती काय येणार मित्रांनो, 2 भाग येणार. म्हणजे 5 पूर्ण कट केलेले भाग होते, त्याच्यापैकी 2 भाग आम्ही नवरा बायकोने खाल्ला, म्हणजे 2/5 केक संपला असं आपण म्हणू शकतो. याचा असा वापर करायचा आहे अपूर्णांकाचा. अपूर्णांकामध्ये काय असतं, एक आपण बघितला की वरचा जो असतो त्याला म्हणायचं अंश आणि खालचा जो असतो त्याला म्हणतात छेद. अंशालाच इंग्लिशमध्ये म्हणतात न्यूमरेटर आणि खालती छेदाला म्हणतात डिनॉमिनेटर. ओके, बेसिक गोष्ट बी एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून हा सगळा कन्सेप्ट मी उलगडून सांगणार आहे. अजिबात काळजी करायची नाही, घाई गडबड अजिबात करायची नाही. बेसिकला जेवढा वेळ आपण वाया म्हणण्यापेक्षा जेवढा वेळ आपण इन्व्हेस्ट करू तेवढा आपल्याला चांगला आहे. म्हणजे 1/5 म्हणजे हे जे दिलंय आपल्याला, याचा काय अर्थ आहे की एका वस्तूचे 5 समान भाग केले आणि त्यातील 1 भाग घेतला, म्हणजे आपण 1/5 त्यातला भाग घेतला असं समजू शकतो. चला, मी खूप एकदम स्लोली हा एकदम कन्सेप्ट उलगडून सांगणार आहे, बघा तुम्हाला कळेलच पुढे. बघा परत एकदा, आता याच्यामध्ये कोणते कोणते टाईप असतात, अपूर्णांकाचे कोणते कोणते टाईप असतात. अपूर्णांकामध्ये समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक. मी तुम्हाला सांगितलं, समजा 2/5 हे आपण उदाहरण घेतलं होतं, त्यातील जो वरचा भाग असतो तो असता अंश आणि खालचा भाग असतो छेद. आता तुम्हाला या नावावरून किंवा या समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांकावरून कळते की छेदाबद्दल विचार केलेला आहे. म्हणजे छेद समान घेतला तर समच्छेद अपूर्णांक तयार होतो आणि भिन्नछेद भिन्न घेतले तर त्याला भिन्नछेद अपूर्णांक होतो. म्हणजे कसं बघा, परत एकदा काय केलं आपण, एक पेरू आणला, पेरूचे काय केले, इथं 2 तुकडे केले, म्हणजे टोटल 5 तुकडे केले आणि त्याच्यामध्ये किती तुकडे खाल्ले त्याच्यावरती आपण समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक हा कन्सेप्ट समजून घेऊया. बघा, 5 कट केले, 2 लेकरांना 2 दिले, मग किती संपला, 2 भाग. म्हणजे ह्या पेरूचे 5 भाग तयार केले, त्यातला आपण काय केला, 2 भाग संपवला. इथे या गोष्टीमध्ये त्याचे पेरूचे 5च भाग केले, पण आपला संपवला किती, तर 1 भाग संपवला मित्रांनो. म्हणजे बघा, हे 2 जे अपूर्णांक आहे 2/5 आणि 1/5, याच्या जर छेदाकडे आपण पाहिलं तर छेद काय सांगतोय, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, म्हणजे छेद समान आहे. आपला अंश वेगवेगळा आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे, याला म्हणायचं समच्छेद अपूर्णांक. 2 अपूर्णांक तुम्हाला दिलेत तर ते समजलं पाहिजे की समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि भिन्नछेद अपूर्णांक कशाला म्हणायचं. त्याचप्रमाणे छेदाची तुलना जर करायची झाली, आता बघा हा भाग घेतला आपण खालचा, हा पेरू घेतला, याचे किती तुकडे केले, समजा याचे केले तुकडे 7 तुकडे केले आणि यातला 1 भाग आपण खाल्ला. या पेरूचे सगळे टोटल मिळून 9 भाग केले आणि त्यातले 2 खाल्ले असं समजूया. म्हणजे बघा, 1/7 आणि 2/9 याच्या छेदाकडे जर आपण पाहिलं तर इथं छेद आहे 7, इथं छेद आहे 9, म्हणजे याचा छेद भिन्न आहे. म्हणजेच आपलं काय की भिन्नछेद अपूर्णांक म्हणायचं. 1/7 आणि 2/9 हे जर आपल्याला दिसलं त्याला म्हणायचं भिन्नछेद. म्हणजे सोपं सांगतोय, आपल्याला समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांक समजलेला आहे. चला पुढे जाऊया आपण, पुढचा कन्सेप्ट काय सांगतोय. पुढचा कन्सेप्ट काय आहे तर छेदाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक म्हणजे छेद हा
अधिक आहे म्हणजे जास्त आहे. त्याचप्रमाणे अंशाधिक म्हणजे काय की अंश अधिक आहे. कशा? अंश अधिक आहे म्हणजेच जास्त आहे. अंश जास्त आहे म्हणजे कसं बघा, आता इथं काय केलं, एक भाकरी दिले, मटणाचं कालवण केलं, मस्तपैकी भाकरी तोडून ठेवलेले आहेत, त्यातली कोरभर भाकर तुम्ही खाल्ली, कोरभर भाकर घेतली. कोरभर म्हणजे आपण बघा तुकडे कसे करतो, याचे 4 तुकडे करतो म्हणजे टोटल 4 तुकडे केले, त्यातली एक भाकर चुरली म्हणजे एक कोरभर, एक भाकर चुरली म्हणजे कोरभर भाकर चुरली. म्हणजे इथे काय झालंय, हा आपला आहे अंश, परत एकदा सांगतो, आणि हा आहे आपला छेद. मग अंश मोठा आहे का छेद मोठा आहे मित्रांनो? अंश जास्त आहे, छेद मोठा आहे म्हणजे 4 आहे आणि अंश 1 आहे. याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय असतंय, आपण लहानपणी बापाच्या खांद्यावर बसतो, बाप मोठा असतो, आपण लहान असतो, ते उदाहरण म्हणजे काय झालं तर छेदाधिक अपूर्णांक. जोपर्यंत कळत नाही, कळायचं जोपर्यंत शिक्षण चालू असते तोपर्यंत बाप मोठा असतो, बापाच्या अंगा खांद्यावर खेळायचं आपलं वय असतं, म्हणजे हे झालं छेदाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, भाकर तर चुरली, मटणाचं कालवण केले, एक भाकर खाल्ली, मला अजून भूक लागली, सर कोरभर अजून देता का? देतो ना. मग काय केलं त्यांनी, किती भाग खाल्ले मित्रांनो? त्यांनी काय केलं मित्रांनो, 5 भाग खाल्ले, पण आपली भाकर कितीची होती? 4ची होती, 4 भागाची होती, बरोबर. कोरभर म्हणजे 4 भाग, अजून एक एक्स्ट्रा घेतलाय म्हणजे एक कोरभर अजून वाढवली, म्हणजे काय झालंय, अंश मोठा झाला. कशापेक्षा? छेदापेक्षा, बरोबर. म्हणून याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. म्हणजे जेव्हा आपलं बापाच्या अंगखांद्यावर खेळायचं वय होतं तेव्हा आपण एन्जॉय केलं मस्तपैकी. आता आपण एक्झाम वगैरे देतोय, आपलं वय झालं, शिक्षण झालंय, आपल्याला पोस्ट मिळाली, तेव्हा आपण बापाच्या खांद्यावर म्हणजे बापाच्या खांद्यावरचं ओझं आपल्याला काढायचं, आपण स्वतः बापापेक्षा मोठे झालो, आता बापाला सांभाळायची वेळ आली, म्हणजे अंशाधिक अपूर्णांक हे व्हायचंय आपल्याला. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे झाला, फरक कळाला आपल्याला छेदाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांकाचा. ओके, चला कन्सेप्ट समजला असेल, चला आपण पुढे जाऊया. बरं, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे कन्सेप्ट शिकून घ्यायचं. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे बघा, एक भाकर आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शन आपण शिकूया. एक पूर्णांक असतो आणि त्याच्यामध्ये एक अपूर्णांक मिसळायचा आहे. कसं बघा, एक भाकर आहे की नाही, म्हणजे ह्याचे 4 भाग होते, 4 पैकी 4 भाग आपण खाल्लेले आहेत, म्हणजे 4 कट झाला म्हणजे पूर्ण एक भाकर खाल्ली. एक भाकर याचा अर्थ असतो 4 अंश आणि 4 छेद, म्हणजे छेद समान अंश समान. बस अजून एकदा तुम्हाला काय लागलं, अजून भूक लागली, कोरभर घेतली. कोरभर म्हणजे काय असतं, 4 कोरभर, एका भाकरीचे 4 भाग, त्यातली एक कोरभर तुम्हाला लागलेली आहे, म्हणजे 1/4 तुम्हाला लागलेली आहे. म्हणजे तुम्ही टोटल भाकरी किती खाल्ली, टोटल भाकरी खाल्ली एक अख्खी, एक पूर्ण खाल्ली आणि एक अपूर्णांक म्हणजे 1/4. अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात, म्हणजे आपण P/Q असं म्हणूया, A/B असं म्हणूया, काही म्हणा, अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात, त्याला अपूर्णांक म्हणायचं. मग 1/4 भाकर, कोरभर भाकर एक्स्ट्रा खाल्ली, मग आपल्याला 1 भाकर आणि 1/4 भाकर खाल्ली, म्हणजे टोटल किती खाल्ली. लिहिताना लिहायचं बघा, हे असं लिहायचं, एक पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे 1 पूर्णांक 1/4 अपूर्णांक असं लिहायचं. पण याचा अर्थ कसा असतो, आपण की नाही या अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण ते मी तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे. छेद समान असताना बेरीज, छेद भिन्न असताना बेरीज कशी करायची. ओके, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण शिकलेलो आहे. आपण की नाही पुढे जाऊया. बघा मित्रांनो, पुढे जायच्या अगोदर आपल्याला थोड्या गोष्टी समजून सांगायला लागतील. आतापर्यंत आपण काय पाहिलं की समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांक, अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक पाहिले, त्यांचे प्रकार पाहिले आपण. अपूर्णांक काय हा कन्सेप्ट थोडक्यात आपण समजून घेतलेला आहे. आपण आता काय करू, किंवा अपूर्णांक आपल्याला समजलेला आहे, पण त्याच्यावरच्या गणितीय क्रिया कशा करायच्या, म्हणजे त्यांची बेरीज आली तर कशी करायची, किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आला तर त्याला कशा प्रकारे समजून घ्यायचं, किंवा छेद भिन्न असताना किंवा छेद समान असताना त्यांचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे कशा पद्धतीने करायचं, ते एका स्लाइडमध्ये एक बेसिक म्हणजे एक कन्सेप्ट मध्ये आपण शिकून घेऊया, म्हणजे त्याचा वापर आपल्याला पुढचे आयोगाचे प्रश्न सोडवताना आपल्याला उपयोग होईल. म्हणजे समजा आता आपण काय केलं, आपण अपूर्णांक घेतले 1/2, 1/2 आणि 2/3 याच्यावरती आपण काय करू, एक्सपेरिमेंटिंग करू. म्हणजे समजा आता हे काय अपूर्णांक आहेत, हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत. म्हणजे समजा याच्या अगोदर आपण समच्छेद अपूर्णांक बघून घेऊया. म्हणजे समजा 3/4 आणि 1/4, 3/4 आणि 1/4 यांची मला करायची बेरीज. यांचा छेद समान आहे,
तेव्हा काय करायचं लागेल, जेव्हा छेद समान असतो तेव्हा अंशांची होते बेरीज किंवा वजाबाकी. म्हणजे जसं की ह्यांचा छेद समान आहे, मग आपण काय केलं, पूर्ण छेद समान घेतला आणि हे 3 आणि हे 1 यांची अंशामध्ये करायची बेरीज. म्हणजे काय झालं, हे वरती 4 आलं, खाली 4, 4 4 कट झालं. कट होऊ शकतात किंवा नाही होऊ शकतात, हे इथं होतंय म्हणून आपण कट करतोय, ते आलं 1. आता समजा हे झाली बेरीज, तेव्हा जेव्हा छेद समान असताना आपल्याला छेद समान असताना वजाबाकी कशी करायची, सेम ॲज बेरीज करावी लागेल आपल्याला. जसं छेद समान आहे की नाही, तर छेद आपण सगळा मोठा करून घ्यायचा, छेद समान जो आहे तो लिहून घ्यायचा आणि जे अंशामध्ये आहे त्यांची आपण वजाबाकी करायची. 3 वजा 1 काय येणार मग मित्रांनो, 2/4, बे 1 बे, बे 2 4, 1/2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. किंवा आता आपण काय करू, 3/4 गुणिले 1/4 करूया. म्हणजे आता गुणाकाराच्या वेळेस काय करतात, अंशाला अंश गुणाकार होतो, छेदाला छेद गुणाकार होतो. म्हणजे अंशामध्ये काय 3 आणि 1 आहे, छेदामध्ये काय 4 गुणिले 4 आहे. म्हणजे काय येणार वरती 3 गुणिले 1 3 आणि 4 चौक 16 हे आपलं उत्तर आलेलं आहे. भागाकार करताना काय होईल, 3/4 भागिले 1/4 केले आपण. मग आता काय करावं लागेल, 3/4 वरती आणि खाली 1/4 खालती. जेव्हा अंश म्हणजे छेदामध्ये असा अपूर्णांक असतो तेव्हा तो काय करतो, वरती जाताना त्याचा व्यस्त स्वरूप येतं. व्यस्त स्वरूप म्हणजे अंशाचा छेद होतो, छेदाचा अंश होतो. म्हणजे 1/4 गुणिले जर मला करायचं असेल 3/4 ला, तर मला ह्याचं उलट करावं लागेल. म्हणजे 1/4 रूपांतर 4/1 मध्ये करावं लागेल. म्हणजे हे झालं. आता गुणाकाराला वरचा सेम, अंशाला अंश गुणा, छेदाला छेद गुणा. म्हणजे काय होणार, 3 गुणिले 4 आणि 4 गुणिले 1 म्हणजे आलं 4 4 कट होतात आणि 3/1 उरतं 3. म्हणजे काही होऊ द्या, पुढे काय गणितीय क्रिया यायचे ते येऊ द्या आपल्याला. म्हणजे आपण काय केलं, आपण छेद समान असताना आपण काय केलं, त्यांची बेरीज पाहिली. बेरीज मध्ये अंशाची फक्त बेरीज होते, छेद समान जो आहे तो लिहून ठेवायचा. वजाबाकीमध्ये सेम ॲज टू बेरीज करायची आपल्याला, छेद जो आहे तो ठेवायचा जसा आहे तसं आणि आपल्याला अंशांची वजाबाकी करायची. नंतर काय करायचं आपल्याला, गुणाकारामध्ये तर सरळ सरळ अंशाचं अंशाला गुणायचं, छेदाचं छेदाला गुणायचं. भागाकार करताना थोडीशी काळजी घ्यायची मित्रांनो. भागाकार करताना काय करायचे, समजा 3/4 भागिले 1/4 आहे, मला काय करायचं, गुणाकार करायचं. 1/4 त्याला उलटून गुणिले म्हणतात, असं आपण एका बोली भाषेमध्ये बोलतो की 3/4 आहे तसं ठेवायचं. याला गुणाकार करताना मला खालचा छेदामध्ये जो अपूर्णांक आहे तो त्याला वरती आणायचा आहे, तर ह्याचं उलट करावं लागेल मला. म्हणजे 1/4 जागी मला 4/1 घ्यावं लागेल. मग सोपा गुणाकार, अंशाला अंश गुणायचा, छेदाला छेद गुणायचा आणि जे उत्तर येईल ते इतर. म्हणजे आपण बघितलं छेद समान असताना. आता आपण पाहूया छेद भिन्न असताना. छेद भिन्न असताना काय होऊ शकतं बाबा, छेद भिन्न असताना. ओके, आता काय करू आपण, 1/3 घेऊया आणि हे 1/4 घेऊया. ओके, छेद भिन्न आहेत आता आपल्याला. आता यांची मला बेरीज करायची. बेरीज करताना आपण काय शिकलेलो आहेत, आपण काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. कसा, 4 ने ह्या 1 ला गुणायचं, 3 ने ह्या 1 ला गुणायचं आणि छेदामध्ये 3 आणि 4 ने गुणायचं. म्हणजे कसं बघा, आता 4 ने 1 ला गुणलं काय होणार, 1 गुणिले 4 अधिक 3 ने 1 ला गुणायचं, 1 गुणिले 3 आणि भागिले 3 गुणिले 4 छेद गुणिले छेद करायचं. म्हणजे किती येणार मित्रांनो, वरती काय 4 गुणिले 4, 4 गुणिले 4 4, 3 गुणिले 1 3 आणि भागिले 3 चौक 12. म्हणजे पुढे आलं 4 आणि 3 7 भागिले 12. भिन्न छेद असताना तिरकस गुणाकार करायचा. या तिरकस गुणाकार म्हणजे या छेदाने ह्या अंशाला गुणायचं, ह्या छेदाने ह्या अंशाला गुणायचं आणि छेदाने छेदाला गुणायचं, हे असं करायचं बेरीज करताना. ओके, आता ही बेरीज झाली. आता वजाबाकी कसं करायचं, वजाबाकी पण सरळ तेच करायचं, फक्त चिन्ह वजाचं येणार. म्हणजे कसं बघा, आता 1/3 वजा 1/4 सेम काय करायचं, परत एकदा ह्या छेदाने ह्या अंशाला गुणायचं, काय येणार 1 गुणिले 4, चिन्ह आता वजा घ्यायचं, या छेदाने ह्या अंशाला गुणायचं, 3 गुणिले 1 भागिले काय करायचं, छेदाने छेद ह्या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 4. चला करा, फक्त वजाबाकी करायचं. 4 1 4 वजा चिन्ह आहे तसं, 3 1 3 आणि 3 चौक 12 म्हणजे 1/12 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, भिन्न छेद असताना चालू आहे. आता यांचा गुणाकार कसा करता येईल, 1/3 गुणिले 1/4. गुणाकार आणि भागाकार मध्ये कोणताही नियम तेच आहे. म्हणजे आपण फक्त भिन्न छेद असताना बेरीज वजाबाकी डिफरंट येते, डिफरंट मेथडने काढता येतं, पण गुणाकार भागाकारला तीच मेथड आहे. गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचं म्हणजे 1 गुणिले 1 आणि छेदाने छेदाला गुणायचं म्हणजे 3 गुणिले 4. किती येते 1/12. आता भागाकार करूया. भागाकार
1/3 भागिले 1/4 काय म्हटले 1/3 भागिले 1/4 म्हणजे काय करणार मी 1/3 गुणिले हे गुणिले ह्या 1/4चं उलट करायचं म्हणजे 4/1 येईल आणि वरती अंशाला अंश गुणाकार छेदाला छेद गुणाकार आणि येते आपलं उत्तर 4/3. अजून एक कन्सेप्ट राहिला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. छेद समान असताना बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने होते, छेद भिन्न असताना बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने होते. छेद समान असताना आणि छेद भिन्न असताना त्यांचा गुणाकार आणि भागाकाराची प्रोसेस सेमच आहे. तिथं आपलं छेद समान असण्याचा छेद भिन्न असण्याचा कोणताही निकष लागत नाही. म्हणजे या पद्धतीने आपण करायचं. आता ह्या सगळ्यांचा उपयोग करून आपण गणितामध्ये म्हणजे गणित सोडवताना आयोगाचे प्रश्न सोडवताना ह्या सगळ्याचा उपयोग करणार आहोत.